हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. कालच आमचं गौरी गणपती विसर्जन झालं आहे आणि आज आम्ही माझ्या माहेरी जातो आहे माहेरच्या गणपतीला पाया पडायला. आणि जाताना मी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पण जाणार आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आजच्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा मजेशीर गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महालक्ष्मीचं मंदिर नवीन बनणार आहे. गेल्या 3 शतकांपासून हे मंदिर आहे. आता या मंदिराचा वर्धापन जीर्णोद्धार होणार आहे आणि भव्य दिव्य सुंदर असं हे मंदिर बनणार आहे. त्यावेळी मी तुम्हाला ते दाखवेनच. आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आलो. इथे हा दीपस्तंभ आहे. आता मी देवीची ओटी वगैरे भरून घेते, नंतर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता मी सांगवायला चाललो आहे. आमचं काल विसर्जन झालं आणि आता मी माहेरच्या गणपतीच्या दर्शनासाठी चाललो आहे. मी जस्वीला इंग्लिश ड्राईव्ह करत आहे. हो, 11 दिवसाचं विसर्जन असतं गावाचं. 11 दिवसाचे गणपती असतात आणि आमच्या वैभववाडी साईडला गौर गणपती विसर्जन असतं, त्यामुळे आम्हाला तिकडे जाता येतं. माझा गणपती बघायला आम्हाला भेटेल. आता आम्ही कन्नडीच्या जवळ पोचलो आहे. 5 किलोमीटर आहे कन्नडी. खूप सुंदर. आता मी माझ्या माहेरी पोचलो आहे आणि आता तुम्हाला मी माझ्या माहेरच्या गणपतीचं पण दर्शन करवते. हे बघा, हे बघायचं. जय श्रीराम. आमचा गणपती बाप्पा. ले मस्ती करते. जावई जेवत आहेत आणि ही इथे आजी बसली आहे. बरी आजी आमची फुगडी एक्सपर्ट आहे. मी आता जसवीराला थोडं फिरवून आणते. तिथे गाडीवर बसली आहे. आता जेवून झाल्यावर थोडा वेळ रेस्ट करून आम्ही दिरबा देवीच्या मंदिरामध्ये जाणार आहे. ओटी भरून येणार आहे. A few moments later. थोडा वेळ रेस्ट करून आम्ही आता दिरबा देवीच्या मंदिरामध्ये जायला हवं. तिथे ओटी वगैरे भरून घेऊ आणि नंतर काही गोष्टी घ्यायच्या आहेत मार्केटमध्ये, ज्या मुंबईला पण घेऊन जायच्या. गणपतीचा सीझन असल्यामुळे आज मंदिरात फार गर्दी होती. थोड्या वेळाने आमचा नंबर लागल्यानंतर मी देवीला हळदी कुंकू लावून ओटी भरून घेतली. ओटी भरून वगैरे झाल्यानंतर गारणं घालून झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसून नंतर आम्ही गणेश दत्त मंदिरात जाणार आहे. आता आम्ही गणेश दत्त मंदिरमध्ये चालू. हा मंदिराचा मेन गेट आहे. तिथे पण आम्ही दर्शन घेऊन येतो.
जेरी मेन गेटने आतमध्ये आल्यानंतर पहिले डावीकडे हनुमानाचं मंदिर लागतं. हनुमान जयंतीला इथे मोठा सोहळा असतो. जसवीर आणि निलेश मागच्या गेटने वरती आलेत, वाट बघत बसलेत वरती. इथे समोर औदुंबराचं झाड आहे आणि तुळस पण आहे. मंदिराच्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर हा मुख्य गाभारा लागतो मंदिराचा. माझ्या डावीकडे इथे शंकराचं मंदिर आहे आणि उजवीकडे बाबांची समाधी आहे. हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे. मी जसं मंदिरामध्ये सगळ्या देवांची पूजा केली तशी जसवीर आपण पूजा करते. इथे होम यज्ञ होतात. आता मी तुम्हाला शंकराचं मंदिर पण दाखवते. आता थोडा वेळ मंदिरामध्ये बसून मग आम्ही घरी जाणार आहे. आणि इथे माकड पण आला एक. बघितलं त्याने माझ्याकडे हाय करायला तर येतं वाटतं. उडी मारली बघा त्याने. त्याची बॅक साईड आहे, तो वरती बसला ज्याने जम्प घेतली. आता आम्ही घरी जातोय. इथून 2 मिनिटावरतीच घर आहे. आणि आज रात्री आमच्याकडे फुगडी पण आहे, तर ती पण मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये. हा मंदिरातल्या आईबाबांचा फोटो आहे आणि इथे बाबांची समाधी आहे आणि ही आईची समाधी आहे. मी तुम्हाला दोन्ही समाध्या जवळून दाखवते. या मंदिरात आमच्या बऱ्याच आठवणी आहेत. मी लहानाची मोठी मालवणला झाली आहे, पण सांगवी हे आमचं गाव असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही सांगवायला यायचो आणि जेव्हा यायचो तेव्हा आमचा जास्त वेळ हा मंदिरामध्येच जायचा. मी, माझा भाऊ, आमच्या वयाची वाडीतली इतर मुलं, आम्ही सगळे मिळून मंदिरामध्ये आरती, भजनं, मंदिराची इव्हन साफसफाई पण एकत्र मिळून करायचो. बऱ्याच वेळा अभ्यास पण मंदिरात बसून केलेला आहे. इथं हनुमानाच्या मंदिरामध्ये आधी मारुतीच्या त्याला कंटिन्यू आपल्या घालूया. हा आमचा ओम आहे, जेरीचा छोटा मामा. संध्या इथे फटाके लावते, जमीन चक्र लावते. आता आमच्याकडे आरतीला आले तर आम्ही आरतीला जातोय. हा आरतीला एक असा कोइन्सिडन्स झालाय की आजी आरती बोललेत, तीच आरती उंबरड्याला पण बोलले मी. आणि तेव्हा मी निलेशना बोललेले की आमच्याकडे हीच आरती वेगळ्या चालीवर बोलतात, तर ती त्यांना चाल ऐकायची होती आणि आमच्याकडे आज तीच आरती बोलले. तर निलेशनं चाल पण ती ऐकायला भेटली आणि त्यांनी लगेच व्हिडिओ शूटिंग चालू केलं. तर मी तुमच्यासोबत पण शेअर करते की कशी होती चाल आणि कोणती आरती म्हटली होते. आता आरती झाली आणि आम्ही 4-5 घरांच्या गणपतीच्या पाया पडायला आलो होतो, तर मी ते पण फोटोज तुमच्यासोबत शेअर करते. किती सुंदर गणपती आहेत ते बघा तुम्ही पण.
आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की आमच्याकडे कशी फुगडी घातली आहे. ह्या वर्षी पण घातली आणि गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ मी शेअर करते. गेल्या वर्षी पण छान फुगडी घातलेली. गणपती बाप्पा पाव रे म्हणला पाव माझा नवसाला रे बाप्पा पाव माझा नवसाला सतरंगी फुला वाई तुझ्या कळसाला रे बाप्पा वाई तुझ्या कळसाला नाही मागत दुसरा रे बाप्पा नाही मागत दुसरा गणपती बाप्पा पाव रे म्हणला पाव माझ्या नवसाला रे बाप्पा पाव माझ्या नवसाला रंगी तुला वाईन तुला वाईन तुझ्या कळसाला रे बाप्पा वाईन तुझ्या कळसाला पंढरपुरात वाईला जाग वाईला काट गेला
आमची आजी आणि कमळा आजी ही दोन आमच्या सांगव्यातली अनमोल रत्न आहेत. अजून बरीच आहेत पण ही दोघं पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर आहेत. आणि आता मी हा ब्लॉग एंड करते. तुम्ही मला नक्की कळवा की दोन्ही आजींची फुगडी तुम्हाला कशी वाटली ते, आणि आमचं गाव पण कसं वाटलं ते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.